म्हणून मी सांगतोय की त्या भविष्यकाळ माझा जोडीदार होऊनच उज्ज्वल होणार आहे. हे तुझ्यासारखे शब्द असतील तर तिचा पाठीराखा भाऊ म्हणून माझ्या सुद्धा मुखात निघणारे शब्द आहेत. कोणत्याही स्थितीत तिथं तिची इच्छा नाही तिथं तुझा कार्यभार केव्हाही समोर होऊ नाही. काय करी या माझ्या भगिनीसाठी देवाची कोरबा सुद्धा करी. एक लक्षात ठेव, या कृष्णाची ओळख आहे. हा, त्याच्या स्तनी डोकरी तो कृष्ण, त्याच्या मस्तकी मोरपीस तो कृष्ण, त्याच्या कमरेला ही मुरली बासरी तो कृष्ण. पण तुला कृष्णाचं अजून एक ध्यान सांगतो, जो रागात सुद्धा कायम हसत असतो ना तो कृष्ण. कितीही दुःख असलं तरी हे दुःख आपल्यावर पांघरून न घेता त्या दुःखाला सुद्धा सामोरा जाऊन सतत मला सुद्धा ज्ञाता बोलणं मला सुद्धा कळतंय. बोलणं माझं तुला सुद्धा अनावर होतं, पण नाही तुला झालेलं आहे. तू बोलूही शकत नाही आणि सांगूही शकत नाही. माझं बोलणं अनावर होऊ शकत नाही, तुझा राग अनावर होतोय. काय झालंय, तुझ्यासारखी ही तरणी काठी पोरं फक्त रागालाच चालतात, बाकी काय करावं हे त्यांना कळत नाही आणि म्हणून ते होत नाही. अरे नुसता राग धरून चालत नाही. अरे या विश्वात शांती सुद्धा खूप महत्वाची आहे आणि तो शांतीचा नाता आणि कर्तव्याचा अभ्यास करता गोपाळ कृष्णलीला समोर सांप्रतिक कुठेही कर्मच मला नाही. तुला जर माझं नसेल काय करशील? शत्रूत महाराज आहे आणि म्हणून हे लक्षात ठेव, माझे शत्रू अनेक आहे, त्याच्यात तुझी आणि एकाची भर नको म्हणून तुला सांगतो. माझी भर न होईना खाली तरी चालेल. माझ्या भगिनीच्या संरक्षणाचा सोडावळी आगामी करून देवा. तिच्या शिराचा संरक्षण करून अरे रागाने बोलणार नाही आणि म्हणूनच शांतपणे साधा भोळा भक्त देवा तुझारी काही गेली पीठे देवाचा वाट, काही गेली पीठे देवाचा वाट, भक्ती भावे हे काल, भक्ती भावे हे कालो देवा तुझारी साधा भोळा अरे माझी महाराज तुला काय करणार? अरे कोण आहे मी? कोण आहे मी? हो, मस्त कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम आणि आठवा नटलेला हा गोपाळ कृष्ण. अरे ही कृष्ण लीला आहे. हो, अरे मी लीलावतारी आहे आणि या लीलावतारी योद्ध्याची माया नाही तुला करणार. हे तर तुला शिकू.